नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पण 2024 मध्ये कंबाईनमध्ये यशस्वी होण्याचं स्वप्न बघत असाल तर मी एवढीच प्रार्थना करेन की निर्मित तुमच्या पंखामध्ये गरुड भरारी घेण्याचं बळ देऊ. चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सरळ सुरुवात. कंबाईन करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये सध्या दोनच प्रश्न झालेले आहेत. पहिला प्रश्न म्हणजे जाहिरात कधी येणार आणि दुसरा प्रश्न म्हणजे जागा किती असणार, पोस्ट किती असणार. तर मित्रांनो, आपण जाहिरात कधी येणार याच्यावरती नंतर बोलूया. अगोदर आपण बघूया की पोस्ट किती असणार, यावरची जागा किती असणार. तर मित्रांनो, प्रत्येकजण एक आपला वेगवेगळा अंदाज व्यक्त करतोय की PSIच्या एवढ्या जागा असतील, STIच्या एवढ्या जागा असतील, ASOच्या एवढ्या जागा असतील, क्लर्कच्या एवढ्या जागा असतील. पण एक गोष्ट बारकाईने लक्षात घेण्यासारखी आहेत की यावर्षी 18,000 पोलीस भरती झाली, मागील वर्षी 17,000 पोलीस भरती झाली, आता लगेच 9-10,000 पोलीस भरती पडण्याची दाट शक्यता आहेत. तर बघा, जवळपास 50,000 पोलीस भरती कंप्लीट होणार आहेत. तर तुम्ही विचार करा, या 50,000 पोलीस बांधवांसाठी, यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी PSIची गरज असणार की असणार ना. तर जे विद्यार्थी फक्त आणि फक्त PSIचं स्वप्न बघतात की PSIची तयारी करतात, त्या विद्यार्थ्यांना अगदी मनासारख्या जागा या भरतीमध्ये भेटणार. मला तरी वाटतं निश्चित 500च्या प्लस जागा असणार, कमीत कमी बोलतो मी. त्या जास्त 600 पण असू शकत्या, 700 पण असू शकत्या, 800 पण असू शकत्या. पण एक 500चा आकडा सहज यावर्षी पार होऊन येईल तुमच्यासाठी. आणि आता दुसरा प्रश्न म्हणजे जाहिरात कधी येणार. तर मित्रांनो बघा, फेब्रुवारीमध्ये जाहिरात येणार होती. 16 जून 2024ला कंबाईनचा पेपर होता, तोही कॅन्सल झाला. आता बघा, फेब्रुवारीमध्ये जाहिरात येणार होती. फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, जुलै गेला, आता ऑगस्ट पण जाण्याच्याच मार्गावर आहेत. तर या महिन्यामध्ये समजा ॲड नाही आली तर जाहिरात सरळ सरळ नोव्हेंबरमध्ये येणार. आणि या महिन्यामध्ये जाहिरात आली तर पेपर नोव्हेंबरमध्ये होणार. हे सरळ सरळ गणित आहे मित्रांनो. बघा, 10 सप्टेंबरच्या पुढे कधी पण विधानसभेच्या आचारसंहिता लागू शकतात. तारीख आहे 10 सप्टेंबरच्या समोर. आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. परत डिसेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका आहेत. तर याच महिन्यामध्ये जाहिरात आली पाहिजेत. नाही तर असं समजा, नोव्हेंबरमध्ये जाहिरात येणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.